वेलकम बॅक टू दी चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज जे आपल्याला शिकायचं आहे सिमिलॅरिटी. ठीक आहे, मॅथ्स 2 चा जॉमेट्रीचा कॉन्सेप्ट. कोणतं चालू एक्सरसाइज 1.3. ठीक आहे, मी ह्याच्या अगोदर 1.1 आणि 1.2 सगळं क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी नाही का पहिलं 1.1 बघा, त्याच्यानंतर 1.2 बघा. ठीक आहे, आणि जर मधूनच बघितलं असेल तर तुम्हाला जास्त समजणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे जे काही बेसलाईन क्वेश्चन आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजणार नाहीये. म्हणून तुम्ही काय करणार, डायरेक्ट पहिलं फर्स्ट व्हिडिओ पासून बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. आणि तसंच लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल हा पूर्ण कन्सेप्ट पहिला चॅप्टर मी पूर्ण क्लिअर केलेला आहे. ठीक आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. ठीक आहे, आणि ज्यांना कोणाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथं व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट ऑटोमॅटिक त्या ग्रुपला नाही का जॉईन होसान. ठीक आहे, आणि हा डेली 8 वाजता लाईव्ह या, रात्री 8 वाजता लेक्चर असतो लाईव्ह. ठीक आहे, सगळ्यांनी या. ओके, चला स्टार्ट करतो. एक्सरसाइज 1.3 साठी सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला हे 3 बेस लाईन यायला पाहिजे. ठीक आहे, एक्सरसाइज 1.3 साठी तुम्हाला 1, 2, 3 हे यायलाच पाहिजे. ऍक्च्युली हे तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. ओके, तरी मी एकदा रिव्हिजन घेतो. चला आता आपण एक्सरसाइज 1.3 स्टार्ट करूया. बघा, पहिले तुम्हाला 3 बेस लाईन यायला पाहिजे तरच तुम्हाला एक्सरसाइज 1.3 येणार आहे, अदरवाइज येणार नाहीये. ऍक्च्युली हे जॉमेट्री मध्ये तुम्हाला 9th स्टँडर्डला झालेलं आहे. ठीक आहे, चला काय दिलंय, साइड अँगल साइड टेस्ट. मग साइड अँगल साइड टेस्ट केव्हा कसं अप्लाय करता. सो बघा, ही साइड आणि ह्या ट्रायंगलची ही साइड, इथे काय दिले, 1 सिंगल डॅश दिसतंय. बघा इथे पण सिंगल डॅश आहे. सो ही साइड आणि ही साइड इक्वल आहे. सो म्हणजे कसं लिहिणार मी, दॅट इज असं लिहिणार. बघा कसं, म्हणजे इथं असं येणार, इन ट्रायंगल ABC ओके, कॉमा अँड ट्रायंगल विच वन PQR. ह्या ट्रायंगल मध्ये आणि ह्या ट्रायंगल मध्ये बघा जेवढा AB आहे तेवढाच PQ आहे असं सांगते तुम्हाला फॉर एक्झाम्पल साठी. ओके, म्हणजेच काय येणार इथं, कोणती साइड AB is congruent to side PQ. ओके, ही एक साइड मी इक्वल दाखवली. अजून एक बघा कोणती साइड आहे, दॅट इज बघा पहिल्या साइड दाखवलं, त्याच्यानंतर अँगल. फॉर एक्झाम्पल मे बी हा अँगल आणि हा अँगल इक्वल घेतलाय मी. ठीक आहे, ट्रायंगल मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे ऍक्च्युली. म्हणजे काय, हा जर 50 असेल तर हा पण 50 आहे. ठीक आहे, समजतंय का. बघा इथं गोल केलंय, इथं पण गोल केलंय. जर इकडे जर केलं असेल असं तरी चालेल, कोणता पण अँगल घ्या तुमच्या इच्छेने. ठीक आहे, मी फॉर एक्झाम्पल अँगल C आणि अँगल R कॉन्ग्रंट दाखवलाय. सो मी इथे लिहिणार अँगल C इज कॉन्ग्रंट टू अँगल R. ओके, ह्याचे अँगल कॉन्ग्रंट आहेत. सो एक साइड इक्वल दाखवली, एक अँगल इक्वल दाखवला, आणि अजून एक काय इक्वल दाखवली, साइड. सो दॅट इज साइड कोणती पण घ्या, BC घ्या किंवा AC घ्या. AC घेतला तर P स्टॉप झाला होता म्हणून जरासा मी परत एकदा करतोय. ठीक आहे, चला बघा काय इथं, साइड AB कॉन्ग्रंट टू साइड PQ. काय सांगितलं, साइड AB कुठे, ही साइड आणि ही साइड मी कॉन्ग्रंट दाखवले. आता अँगल C हा जेवढा आहे तेवढाच अँगल R दाखवलाय मी. ठीक आहे ना. आता काय दाखवायचं आपल्याला, साइड कोणती पण घ्या, एक तर ही घ्या किंवा ही घ्या किंवा कोणती घेताय ही घ्या. ठीक आहे, म्हणजे तुमची इच्छा, तुम्हाला जी साइड घ्यायची ती. ओके, फक्त मी फॉर एक्झाम्पल सांगते तुम्हाला. ऍक्च्युली कुठं काय एक्सरसाइज 1.3 मध्ये मेन आहे. ओके, चला बघा, साइड दॅट इज BC इज कॉन्ग्रुएंट टू साइड दॅट इज QR. इथे येणार QR. बघा, एक ह्या 2 ट्रायंगल मध्ये एक साइड इक्वल दाखवली. सो बाय साइड एक अँगल इक्वल दाखवला. ठीक आहे, साइड अँगल हे काय आहे, साइड. सो साइड अँगल साइड टेस्ट. बघा, जर ट्रायंगल मध्ये एक तरी टेस्ट अप्लाय झाली असेल तर त्यावेळेस तुमचे जे काही ट्रायंगल आहेत, हे 2 ट्रायंगल ते सिमिलर असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. सो ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. ठीक आहे, म्हणजे एक तरी टेस्ट अप्लाय झाली असेल, ह्याच्यापैकी एक जरी टेस्ट अप्लाय झाली तर समजायचं ट्रायंगल सिमिलर आहे. ओके, चला नाव नेक्स्ट, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल XYZ कोणती टेस्ट अप्लाय करतोय, साइड टेस्ट. सो ही साइड जेवढी आहे तेवढीच ही साइड घेतली. ठीक आहे, हे जेवढी साइड आहे तेवढीच ही साइड.
ही जेवढी साइड आहे तेवढीच एक्स वाय घेतलाय. ठीक आहे, म्हणजे कसं लिहिणार, साइड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू साइड दॅट इज एक्स वाय. ओके, ही एक साइड दाखवली. आता कोणती साइड दाखवत आहे, साइड बीसी इज कॉन्ग्रुएंट टू साइड दॅट इज वाय झेड. ओके, नाउ साइड AC is congruent to side that is XZ. बघा, एक साइड कॉन्ग्रुएंट, दोन साइड कॉन्ग्रुएंट आणि तीन साइड कॉन्ग्रुएंट. सो म्हणजेच काय असणार, बाय विच टेस्ट दॅट इज साइड टेस्ट. बघा, टेस्ट अप्लाय केली मी, सो ही टेस्ट अप्लाय केली. सो म्हणजे हे दोन ट्रायंगल कसे असणार, सिमिलर असणार. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल विच वन, कोणता घेतला होता, XYZ. ठीक आहे, चला आता दुसरं थर्ड वाला काय आहे, PQR आणि XYZ. कोणती टेस्ट, अँगल टेस्ट. सो मी सपोज इथं Q चा अँगल आणि Y चा अँगल सेम घेतो. ठीक आहे, म्हणजे कोणता अँगल, Q इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Y. ओके, हे कॉन्ग्रुएंट घेतलं. सपोज मी हे एक अँगल कॉन्ग्रुएंट घेतो, ज्यांना हे घ्यायचे त्यांनी हे घ्या. ठीक आहे, चला, अँगल P इज कॉन्ग्रुएंट टू अँगल X. ठीक आहे, हे X आहे. सो मी दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. सो दॅट टाइम बाय अँगल टेस्ट. ठीक आहे, बाय अँगल टेस्ट. बघा, एक टेस्ट अप्लाय झाली. सो दॅट टाइम ट्रायंगल इज सिमिलर. सो म्हणजे कसं लिहिणार, ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल विच वन, XYZ. ठीक आहे, बघा एक्सरसाइज 1.3 साठी तुम्हाला हे समजलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ट्रायंगल केव्हा सिमिलर असतील, केव्हा असतील, ज्यावेळेस मी टेस्ट अप्लाय करेल त्यावेळेस ट्रायंगल सिमिलर असेल. ठीक आहे, सारखं रिपीट करतोय कारण एक्सरसाइज 1.3 मध्ये तेच आहे. ओके, म्हणून काढा स्क्रीनशॉट. नाव एक्सरसाइज 1.3 चा पहिला क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन किती इझी आहे. काय दिलंय, इन फिगर. त्या फिगर मध्ये अँगल एबीसी ओके किती आहे, 75. अँगल EDC 75 डिग्री. ठीक आहे, म्हणजे दोन अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट दिलेत. सो स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन ट्रायंगल आहेत, पण त्याच्यातले दोन ट्रायंगल मध्ये काय विचारलं पुढे, विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. म्हणजे कोणत्या मेथडने सॉल्व्ह केल्यावर दोन ट्रायंगल सिमिलर असेल. ठीक आहे, बघा ना, विचारलं ना, ट्रायंगल्स आर सिमिलर, विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर केव्हा असणार, ज्यावेळेस एक जरी टेस्ट आपण अप्लाय केली त्यावेळेस ट्रायंगल सिमिलर असणार. ठीक आहे, चला बघूया आपण. इथपर्यंत क्वेश्चन वाचला मी. नाव इन ट्रायंगल, बघा ह्या ट्रायंगल मध्ये दोन ट्रायंगल आहेत, ABC. ओके, अँड ट्रायंगल, हा एक ट्रायंगल बघा ना, EDC हा एक ट्रायंगल आहे. सो इथे येणार EDC. सो ह्या मोठ्या ट्रायंगल मध्ये ABC, अँगल B किती आहे रे, 75. ओके, चला अँगल काय गिवन दिले तुम्हाला, तर आपण डायरेक्ट इथंच लिहू ना, अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट. कुणाला कॉन्ग्रुएंट रे, अँगल ABC हा 75 डिग्री आहे आणि ह्या ट्रायंगल मध्ये EDC अँगल D किती आहे, 75. सो कॉन्ग्रुएंट टू अँगल EDC. सो दॅट इज गिवन. ओके, बरोबर का, हे काय आहे, गिवन आहे. पण ऍक्च्युली हे काय आहे, अँगल. ठीक आहे, वन अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवला. सो नाव आता ह्या मोठ्या ट्रायंगल मध्ये बघा, अँगल ACB हा अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल. छोट्या ट्रायंगल मध्ये बघा, छोट्या ट्रायंगल मध्ये EDC मध्ये बघा, दॅट इज DCE. बघा, मोठ्या ट्रायंगल मध्ये ACB जर 55 असेल
जर 55 असेल तर छोट्या ट्रायंगल मध्ये DCE किती असेल? तेवढंच असेल 55. ठीक आहे, दॅट इज कॉमन अँगल. काय असणार आहे? कॉमन अँगल DCE. दॅट इज काय असणार आहे? कॉमन अँगल. रिझन लिहायचा प्रत्येक वेळेस कॉमन अँगल. सो दोन अँगल मी कॉन्ग्रुएंट दाखवलं. सो इथे लिहिणार मी बाय अँगल टेस्ट. बघा एक टेस्ट अप्लाय झाली. सो काय लिहिलं तिथं? स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. विच टेस्ट? अँगल टेस्ट. ओके, चला. विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर? दॅट इज ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ADC. ओके, आणि अजून काय विचारलंय? ऑल्सो राईट दी सिमिलरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. ओके, 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हणजे कसं लिहिणार तुम्ही? दॅट इज म्हणजे असं लिहायला लागेल ट्रायंगल ABC इज 1-to-1 करस्पॉन्ड्स ADC. ठीक आहे, एवढंच लिहिले तर चालेल. म्हणजे फक्त हा एरो काढा, बस संपला विषय. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. 2 मार्क्सला विचारू शकतात. ओके, क्वेश्चन नंबर सेकंड वन. बघा सेकंड कडे व्यवस्थित लक्ष द्या. काय दिलं इथं? आर द ट्रायंगल्स इन अ फिगर. एक फिगर दिले, 2 फिगर दिले तुम्हाला. सिमिलर म्हणजे क्वेश्चन मार्क, म्हणजे हे सिमिलर आहे की नाही दाखवायचंय. ओके, इफ एस जर असेल तर बाय विच टेस्ट. बरोबर ना? आपण कोणता पण ट्रायंगल सिमिलर दाखवला तर कोणता टेस्ट आहे असं बोलतो ना, बाय SAS किंवा बाय SSS काय असेल ते. ठीक आहे, चला करूया सॉल्व आपण. गिवन लिहूया पहिलं. गिवन काय काय आहे? सो दॅट इज PQ किती व्हॅल्यू आहे? 6. सो QR, एक मिनिट व्यवस्थित येतो. इन ट्रायंगल PQR. त्याच्यामध्ये काय गिवन आहे? PQ ची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज 6. QR ची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज 8. आणि PR किती आहे? दॅट इज 10. ठीक आहे, इन ट्रायंगल कोणता? LMN. तिकडं LM ची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज 3. आणि MN गिवन लिहायला लागेल ना तुम्हाला 4. आणि LN किती आहे? 5. ठीक आहे, चला मग आता ह्या ट्रायंगल मध्ये आणि ह्या ट्रायंगल मध्ये बघा नुसतं तुम्हाला सगळ्या साइड गिवन आहे. ओके, अँगल काही गिवन आहे का? नाही गिवन. सो मी काय करणार? नाव प्रत्येकाचा साइडचा रेशो बघा, प्रत्येकाचा साइडचा रेशो इक्वल आहे की नाही ते बघणार. ठीक आहे, मग मी पहिला हा ट्रायंगल घेतो. सो PQ अपॉन LM. ओके, काय घेतोय मी? PQ अपॉन LM. ओके, माहितीचा रेशो किती येणार? 6/3. सो दॅट इज 6/3. सो 3 1 जा 3, 3 2 जा म्हणजे इथे येणार 2. सो इक्वेशन नंबर 1. ओके, ना बेस आणि हा बेस. सो QR अपॉन MN. QR अपॉन MN इक्वल टू QR अपॉन MN किती? QR 8. सो इथे येणार 8 अपॉन 4. त्यांचे साइडचे रेशो जर इक्वल आले तर ट्रायंगल सिमिलर असेल. ठीक आहे, बघा 4 2 जा इक्वेशन नंबर 2. 4 2 जा 8 येतं. ठीक आहे, चला नाव थर्ड वाला. कोणती साइड? PR अपॉन LN. PR अपॉन LN इक्वल टू 10 अपॉन 5 इक्वल टू 5 1 जा 5 2 जा. सो इथे ना 2. इक्वेशन नंबर 3. बघा जरी तुम्ही हा ट्रायंगलचा पहिला घेतला असेल समजा LM अपॉन PQ तरी चालेल. मग इथूनच स्टार्ट करावं लागेल तुम्हाला. MN अपॉन QR आणि LN अपॉन PR. ठीक आहे, असंच घ्यावं लागेल. सिक्वेन्स वाईज जात असेल तर सिक्वेन्स व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, आता फ्रॉम 1 2 3 फ्रॉम 1 2 and 3. सो वी कॅन राईट. बघा 2 आहे 2 आहे 2 आहे. प्रत्येक साइडची व्हॅल्यू किती आली? 2 2 2. त्यांचा रेशोज कसा आलाय? इक्वल. सो दॅट टाइम PQ अपॉन LM इक्वल टू QR अपॉन MN
इक्वल टू काय ना PR अपॉन LN, PR upon LN. So by which test? By side test. By side test. ठीक आहे, हे तुम्हाला असं द्यायचं. ह्याच्या समोर व्यवस्थित लिहा बाय साइड टेस्ट. ओके, अजून काही विचारलंय का? नाही. येस, बाय विच टेस्ट. ओके, म्हणजे हे सिमिलर आहे. येस, दिस इज अ सिमिलर. ओके, एवढंच लिहायचं होतं. चला करा, हे स्क्रीनशॉट काढा. ना क्वेश्चन नंबर 3 बघा. थर्ड कडे व्यवस्थित लक्ष द्या. थेरोटिकल क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा काय दिलंय तुम्हाला इथं. 2 poles of a height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. ओके, बघा कोणते कोणते आहे. काय दिले? पोल्स दिले. पोल्स म्हणजे PR आणि AC काय तुमचे पोल्स आहेत. ठीक आहे, मग मी पहिले लिहितो स्टार्टिंगला. लेट PR and AC are the height of pole. Okay, height of the poles. ओके, ठीक आहे. चला, PR आणि AC काय आहेत? हाईट आहे. सॉरी, पोल्स आहे. ओके, हाईट ऑफ पोल्स आहे. पुढं इफ द लेंथ ऑफ अ शॅडो ऑफ अ स्मॉलर पोल, इफ द लेंथ ऑफ द शॅडो ऑफ अ स्मॉलर पोल, काय विचारलंय? स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट, म्हणजे हे जे काही स्मॉलर पोल आहे ह्याचा शॅडो इकडे ह्या साईडला पडतोय. ठीक आहे, किती पडतोय? टू अ सनलाइट इज 6 मीटर, म्हणजे तुम्हाला तिथं डायग्राम मध्येच दिलेलं ऑल. ठीक आहे, देन हाऊ लॉंग विल बी शॅडो ऑफ बिगर पोल ऍट दी सेम टाइम, म्हणजे आता एका साईडने किरण येतात ना. ठीक आहे, मग आता सावली जी काही सावली आहे ह्या बिगर पोलची ते किती पडणार आहे. ओके, शॅडो किती लांब पडेल, म्हणजे त्याची लेंथ फाइंड आउट करायची. सो मग मी काय लिहिणार आता, म्हणजे PR किती इथं? PR ची व्हॅल्यू आहे दॅट इज 4. ओके, आणि AC ची व्हॅल्यू आहे, AC आहे 8. ठीक आहे, अजून लिहू शकतो मी. QR ची व्हॅल्यू पण आहे माझ्याकडे. QR आहे दॅट इज 6 आणि BC ची व्हॅल्यू सपोज त्यांनी X मानली. ओके, पण त्यासाठी ट्रायंगल कसे आहेत? हे सिमिलर आहेत. कसं काय सिमिलर ते पण सांगतो बघा. इथं 90 डिग्री फॉर्म होते. सो हा कोणता ट्रायंगल आहे? हा दॅट इज राईट अँगल ट्रायंगल. आणि इथं बघा रेशोज, हा रेशोज आणि हा रेशोज 4/8 दॅट इज 1:2 येणार. ठीक आहे, इथं बघा 6 आहे, इथं X आहे. सो मी डायरेक्ट आन्सर सांगू शकतो 6/12 दॅट इज 1/2 येणार. सो 1/2 आहे ना. सो आन्सर माझं X ची व्हॅल्यू 12 येऊ शकते. ठीक आहे, चान्सेस आहे. पण तुम्ही हे सगळं नाही का एवढं सगळं ध्यानात ठेवू नका. फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की काय करायचं. द गिवन ट्रायंगल कोणते कोणते ट्रायंगल? ट्रायंगल PRQ किंवा PQR लिहा. अँड ट्रायंगल ABC करस्पॉन्डिंग कसे असणार आहेत? त्याचे इक्वल असणार आहेत. सो मी असं लिहिणार. त्यांचा रेशो कसा लिहिणार? बघा, ही हाईट अपॉन हे हाईट, हे रेशोच्या फॉर्म मध्ये इक्वल घ्यायचं. सो दॅट इज PR अपॉन AC इक्वल टू कोणाच्या इक्वल घेणार तुम्ही? QR अपॉन BC च्या इक्वल. ठीक आहे, QR अपॉन BC च्या इक्वल घ्या. ठीक आहे, करस्पॉन्डिंग ऑफ द ट्रायंगल असं पण लिहिलं तरी चालेल, किंवा करस्पॉन्डिंग साइड ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे, चालेल, लिहून देतो डायरेक्ट तुम्हाला. करस्पॉन्डिंग साइड ऑफ अ ट्रायंगल. ओके, चला आता प्रॉब्लेम नाही. आता फक्त व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर फाइंड आउट करा. बघा, PR ची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज 4. सो इथे लिहिणार मी 4 अपॉन AC आहे 8. सो इथे येणार 8 इक्वल टू QR 6. सो इथे येणार 6 अपॉन BC ची व्हॅल्यू आहे X. सो इथे येणार X. ठीक आहे, चला X ने इकडे मल्टिप्लाय करा. 4 इंटू X, 8 ने तिकडे मल्टिप्लाय करा. सो 6 इंटू 8. ओके, 4 मल्टिप्लाय आहे तिकडे गेला डिवाइड. सो दॅट टाइम X इक्वल टू 6 इंटू 8 अपॉन 4. सो 4 1 4,
आणि 4 2 जा. ओके, 4 1 जा, 4 2 जा 8. सो 6 इंटू 2 किती? 12. सो x ची व्हॅल्यू आली 12. सो मग मला काय काढायचं होतं? Then how long will be the shadow of bigger pole at the same time? The shadow of a bigger pole is 12 मीटर. ओके, 12 मीटर मध्ये दिलं ना, सगळे मीटर मध्ये दिले. सो मीटर मध्ये दिलं असेल तर आन्सर पण x इक्वल टू 12 मीटर लिहा. ओके, हे असं तुम्हाला लिहावं लागेल. इथे मीटर 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 आणि x मीटर. ठीक आहे, मीटर मध्येच आन्सर पाहिजे. ओके, चला, आणि हे एक सेंटेन्स लिहा. काय लिहिलं? काय दिलं होतं? हाऊ लॉंग विल बी शॅडो ऑफ, म्हणजे लिहा असं, द शॅडो ऑफ अ बिगर पोल इज 12 मीटर. ओके, एवढं लिहावं लागेल. चला, काढा स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 4 बघा, व्यवस्थित लक्ष द्या. 4 कडे काय दिलंय तर 4 मध्ये, इन ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी, ओके, एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी. ठीक आहे, एपी कुठे आहे? एपी इज परपेंडिक्युलर टू दी बीसी. सो दॅट इज अँगल कितीचा असणार? 90 डिग्री. ओके, नाव बीक्यू इज परपेंडिक्युलर टू एसी. बीक्यू कुठे? बीक्यू हा कोणाला परपेंडिक्युलर आहे? एसी ला. सो अँगल कितीचा फॉर्म होत आहे? 90 डिग्री. नाव ही लाईन दिली अशी, देन प्रूव्ह दॅट अँगल ट्रायंगल सीपीए, कुठे सीपीए? सीपीए बघा, हा ट्रायंगल दिसला का? हा ट्रायंगल. ठीक आहे, हा ट्रायंगल सिमिलर कोणासोबत दाखवायचंय? ट्रायंगल सी क्यू बी. सी क्यू बी म्हणजे हा ट्रायंगल बघा, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर दाखवायचा आहे. आणि सिमिलर केव्हा असेल? ज्यावेळेस एक जरी टेस्ट अप्लाय झाले असेल त्यावेळेस ट्रायंगल सिमिलर असणार. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. सोल्युशन काय असणार? सोल्युशन लिहा किंवा प्रूफ लिहा, कारण इथं मला फाइंड पण करायचं ना. ह्या क्वेश्चन मध्ये इफ व्हॅल्यू दिली तुम्हाला आणि एसी पण फाइंड आउट करायचं आहे. सो पहिले मी प्रूफ करतो. ठीक आहे, चला, सोल्युशन मध्ये इन ट्रायंगल, विच ट्रायंगल सिमिलर दाखवायचं तुम्हाला? हे आणि हे सिमिलर दाखवायचं ना. सो मी काय करणार? हाच ट्रायंगल घेतो बघा, सीपीए. सीपीए अँड ट्रायंगल सीबीक्यू ना, सीक्यूबी लिहा. चला, सीक्यूबी, सीक्यूबी. आता त्या ट्रायंगल मध्ये नीट ऑब्झर्व करा बघा, एपीसी ह्या ट्रायंगल मध्ये इथे एक 90 डिग्री आहे. सो अँगल एपीसी, अँगल एपीसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल विच वन? दॅट इज, आता ह्या ट्रायंगल मध्ये बघा, ह्या ट्रायंगल मध्ये बघा एक 90 डिग्री ऑलरेडी आहे, म्हणजे दुसऱ्या ट्रायंगल मध्ये पण 90 डिग्री आहे. सो दॅट टाइम इक्वल टू इज कॉन्ग्रुएंट टू बीक्यूसी. ठीक आहे, म्हणजे मी इथे लिहू शकतो इच 90 डिग्री, इच 90 डिग्री. ओके, किंवा राईट अँगल ट्रायंगल असं पण लिहू शकता. ठीक आहे, नाव आता ह्या ट्रायंगल मध्ये बघा, ह्या ट्रायंगल मध्ये सो अँगल एसीपी, अँगल एसीपी हा अँगल आणि बीक्यूसी हे बघा, ह्या दुसऱ्या ट्रायंगल मध्ये, ह्या दुसऱ्या ट्रायंगल मध्ये क्यूसीबी, क्यूसीबी ते अँगल कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहे, कारण कॉमन अँगल आहेत ना. सो बघा नीट लक्षात द्या, एपीसी ह्या ट्रायंगल मध्ये अँगल एसीपी, एसीपी इज कॉन्ग्रुएंट टू, कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? बीक्यूसी मध्ये बघा, बीक्यूसी मध्ये अँगल क्यूसीबी, अँगल क्यूसीबी इक्वल टू, दॅट इज काय झालं? रिझन काय आहे? दॅट इज कॉमन ना. बघा, एसीपी जर 60 असेल तर क्यूसीबी पण किती असणार? 60, कारण त्याच लाईन पासून चाललाय ना. सो अँगल सेम असणार. सो दॅट इज कॉमन अँगल, कॉमन अँगल. ठीक आहे, हे झालं बाय अँगल, अँगल टेस्ट, बाय अँगल टेस्ट. सो टेस्ट अप्लाय केली. सो दॅट टाइम ट्रायंगल सीपीए, सीपीए इज कॉन्ग्रुएंट टू किंवा सिमिलर, सिमिलर ट्रायंगल विच वन? सीक्यूबी. ओके, झालं. फर्स्ट ला आपण प्रूफ केलं. ठीक आहे, प्रूफ केलं. आता नेक्स्ट, नाव
आता त्यांचे जे काही रेशोज आहेत करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल ते कसे असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. ओके, कोणते कोणते बघा. आता ह्या ट्रायंगल मध्ये नीट लक्ष द्या. ह्या ट्रायंगल मध्ये पहिले तिथं मी गिवन लिहितो. ठीक आहे, चला एपी ची व्हॅल्यू किती, एपी आहे 7. नाहीतर लिहिलंय नाही तर गिवन लिहिलंय आपण, मग डायरेक्ट रेशो अप्लाय करतो. ह्या ट्रायंगल मध्ये सो हाईट घेतो मी एपी अपॉन ह्या ट्रायंगल मध्ये नीट लक्ष द्या. ह्या ट्रायंगल मध्ये बघा नीट लक्ष द्या, इथं 90 डिग्री आहे सो ही हाईट झाली. समजते का, इथं 90 डिग्री आहे सो ही हाईट, हे हाईट अपॉन ही हाईट दॅट इज बी क्यू. ओके, आणि आता हा ट्रायंगल घेतलाय ना, सो ह्या ट्रायंगलला 90 च्या ऑपोजिट साइड कोणती आहे, 90 च्या ऑपोजिट साइड दॅट इज एसी. सो इथे येणार एसी अपॉन ह्या ट्रायंगल मध्ये बघा, ह्या ट्रायंगल मध्ये 90 च्या ऑपोजिट साइड कोणती आहे, 90 च्या ऑपोजिट साइड ही आहे पूर्ण. सो दॅट इज बीसी. इथे येणार बीसी. सो इथे लिहा तुम्ही, रिझन लिहा, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल असं लिहावं लागेल. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, कारण सिमिलर ट्रायंगल आहेत ना ते, आपण दाखवलं, प्रूफ केलं ना. एबी BQ 8, AC we have to find the value of AC, so AC as it is upon BC 12. so here we can write 12 ही फक्त तिकडे मल्टिप्लाय करा, 7 into 12 upon 8 as it is, AC तसाच. ठीक आहे, चला 4 च्या टेबल मध्ये 8 पण आहे आणि 12 पण आहे. सो 4 2 जा आणि 4 किती जा, 3 जा. ओके, सो 7 3 जा 21, 7 3 जा 21 अपॉन 2 इक्वल टू AC. ठीक आहे, 21 2 च्या टेबल मध्ये 21 आहे नाहीये, सो डिवाइड करा, किती येते आन्सर बघा, 2 10 जा. ओके, राहिले तिथे किती राहिले, 1 0 पॉइंट दिला मी. सो दॅट इज AC ची व्हॅल्यू येणार किती येणार इथं, 10.5 येणार. ठीक आहे, 10.5. ओके, हे करून बघा व्यवस्थित. AC काढला आणि हे प्रूफ पण केलं. ओके, काढा स्क्रीनशॉट. ह्या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 4 ना. ठीक आहे, आणि बाकीचे अजून 5 क्वेश्चन राहतील, ते नेक्स्ट व्हिडिओला घेईन. ठीक आहे, मग त्याच्या आधी तुम्ही नाही का पहिले प्रिव्हियस व्हिडिओ पण बघा. ठीक आहे, जे काही नवीन जॉईन झालेत ना त्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर ना पुढच्या व्हिडिओला तुम्ही या लाईव्ह. ठीक आहे, आणि हा रेग्युलर स्टडी दाखवा तुम्ही मला. जे मला रेग्युलर स्टडी दाखवणार त्यांच्याच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नाव टाकणार आहे. ठीक आहे, बघा वाटलंच तर नाही का अजून तिथं 19 नावं आहेत, कारण ते मला रेग्युलर स्टडी दाखवत रे, म्हणून मी त्यांचे नावं ठेवलेत. ठीक आहे, जसं जसं कमी कमी होतील म्हणजे मला अभ्यास दाखवणार नाही, त्यांचे नाव मी रिमूव्ह करणार नंतर ना. ठीक आहे, असं करू नका, त्यापेक्षा तुम्ही रेग्युलर स्टडी दाखवा मला. ठीक आहे, आणि रोज 8 वाजता लाईव्ह या. ओके, चला तोपर्यंत बाय बाय.